मैत्रिणींनो, इचलकरंजी शहरात मी तुम्हाला थोडक्यात फिरवून आणते। हा आहे शाहू पुतळा आणि शाहू पुतळ्यापासून आपण सरळ पुढे जाणार आहोत, म्हणजे भाग्यरेखा टॉकी, सोन्या मारुती असं करत आपण सरळ स्टँडला जाणार आहोत। हे आहे सोन्या मारुतीचं मंदिर। हे खूप जागृत देवस्थान आहे। आम्ही लहान असल्यापासून इथं येतो। कोणताही नवस मागितला तर इथे या मंदिरामध्ये पूर्ण होतो असं आम्ही लहानपणापासून ऐकलं आहे। मी स्वतः तर काही नवस मागितलेलं नाही, पण ऐकलेलं आहे। असं हे जागृत देवस्थान आहे आणि इथून पुढे गेले की आपण म्हणजे भाग्यरेखा टॉकी लागते। या भागाला आपण शक्यतो आलेलो नव्हतो, त्यामुळे तुमच्यासोबत मी थोडक्यात या भागाचं तुम्हाला म्हणजे क्लिप तुमच्यासोबत शेअर करत आहे। ही आहे भाग्यरेखा टॉकी। खूप चांगले चांगले पिक्चर या टॉकीला आधी यायचे, पण आता कसं झालेलं आहे, टॉकीला पिक्चर बघणाऱ्यांची संख्या पण आता थोडक्यात कमीच झालेली आहे। आणि हा आहे तो शिवाजी पुतळा, म्हणजे आपलं जे स्टँड आहे इचलकरंजीचं ते स्टँड इथं आहे। आणि इथून खाली तुम्ही गेला जनता बँकेकडे तर सगळी कपड्याची दुकाने, तुम्हाला कुठली कपडे मिळणार नाहीत अशी कधीच होणार नाही, अशी कपडे मिळतात। आणि गोरगरिबांचं शहर म्हणून ओळख आहे इचलकरंजी शहराची। आणि हा चौक आहे तो जनता चौक, म्हणजे जनता बँकेचा चौक आहे। आणि आज इथं मिरवणूक होती, त्यामुळे पूर्ण ट्रॉफिक जाम झालेलं। त्यानंतर आम्ही आलेलो देवाच्या वस्तू घ्यायच्या होत्या म्हणून, जे स्वामी दुकान आहे धान्याच्या ओळीपासून खाली गेल्यावर हे दुकान आहे। तिथं एकाच ठिकाणी तुम्हाला देवाचे सगळे साहित्य मिळतं, तर तिथं आलेलो। मग मला देवांसाठी डोळे घ्यायचे होते तर घेतले मी, आणि श्रीयंत्र मला तिथं खूप छान वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर केलेलं आहे। महाराजांचा फोटो सुद्धा बघू शकता तुम्ही, किती छान आहे। त्यांच्या दुकानला नावच आहे श्री स्वामी समर्थ म्हणून, त्यामुळं सगळीजण त्यांना स्वामी दुकान असंच म्हणतात। खूप मोठ्या माळा वगैरे सगळं जे तुम्हाला साहित्य मोठ्या मूर्तीसाठी सुद्धा हवा आहे महाराजांच्या, ते सुद्धा इथं म्हणजे लोड वगैरे सगळं, आसन वगैरे सगळं मिळतात। आणि गोमती चक्र, पिवळ्या कवड्या सगळं आहे। चॉकलेटी कवड्या सुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहेत। आणि श्रीयंत्राला आसन बघू शकता तुम्ही, किती छान प्रकारे केलेलं आहे, म्हणून मी तुमच्यासोबत ते शेअर केलेलं आहे। आणि चालून चालून दमलो, त्यामुळे आम्ही थोडासा मग दोघींनी, मी आणि आईने रगडा खाल्ला। आणि इचलकरंजीचं स्टँड बघू शकता तुम्ही, संध्याकाळी 8:30-9 वाजता कोणीही नाही, माणसं पण नाहीत आणि एसट्या पण नाहीत, पूर्ण असं सामसूम स्टँड आहे। सकाळी केवढी गजबज असते आणि चालून चालून दमलो, अक्षरशः स्टॅमिना संपला, त्यामुळे म्हटलं आता रिक्षाने जाऊया। अशा पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता। कसा वाटला कमेंटद्वारे मला नक्की कळवा। श्री स्वामी समर्थ।